रामराम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. आज आपण परत भेटत आहोत. कारण आम्ही असं ठरवलं होतं की आमचे 10 व्हिडिओ होतील, त्यानंतर आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करू. आणि त्यानंतर आम्ही असं देखील ठरवलं होतं की जेव्हा आमचे 100 सबस्क्रायबर होतील तेव्हा आपण एक नवीन उपक्रम चालू करू. खरं तर 1-1.5 आठवड्यापूर्वीच आपले 100 सबस्क्रायबर झाले आहेत. मी कामावरनं उशिरा येतो आणि इतर व्हिडिओ देखील आपले असतातच, त्यामुळे वेळेअभावी आपल्याला ते करता आलं नाही. पण आज 100 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर अजून एक आनंदाची बातमी आहे की कोचिंग इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलेले आपले मराठी उद्योजक विजय निकम यांच्या व्हिडिओला आज 1000 व्ह्यूज पूर्ण झाले आहेत. खरं तरी खूप छान गोष्ट आहे की आम्ही जो उद्योजकांचा प्रवास तुमच्यापर्यंत मांडत आहे तो तुमच्यापर्यंत पोचत देखील आहे. आणि यासाठी उद्योजक देखील आम्हाला खूप सहकार्य करत आहेत. खरं तर आमचे पूर्वीचे जे व्हिडिओ होते त्यात आमचा मूळ हेतू पूर्णपणे साध्य झाला नव्हता. आम्ही प्रत्येकाला सांगत होतो की हा एक प्लॅटफॉर्म आहे, तुमचा प्रवास दुसऱ्यापर्यंत पोचला तर तुम्ही काय करता आहेत हे तुमच्या जवळच्या माणसांना देखील माहिती पडेल. आणि जी व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही आहे त्यातल्या एखाद्या व्यक्तीला तुमचा हा प्रवास प्रेरणादायी वाटू शकतो आणि त्यातनंच एक नवीन उद्योजक घडू शकतो. पण खूप जणांना असं वाटत होतं की हे आमचं काम आहे, आम्ही व्हिडिओ बनवले की तो विषय तिथेच संपत होता. आमचं खरं उद्दिष्ट हे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचतच नव्हतं किंवा त्यांना ते कळत नव्हतं. पण त्यानंतर ARC ब्रँडचे मिस्टर शशांक वाघमारे आहेत, त्यांना आमची ही संकल्पना समजली आणि त्यांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं. इव्हन त्यानंतर त्यांच्या घरातील प्रत्येकाने मेसेज करून आम्हाला थँक्यू देखील कळवलं. हा प्रवास तुम्ही मांडलात, एक प्लॅटफॉर्म दिलं, त्याबद्दल आमचे आभार मानले त्यांनी. म्हणजे आमचा जो हेतू होता ना तो त्यांच्यापर्यंत पोचला. आणि त्यानंतर खरंच आम्हाला प्रत्येक उद्योजक आणि उद्योजिका असेच मिळत गेले की ज्यांना आमची ही तळमळ समजली आणि त्यांनी स्वतःहून सुद्धा स्वतःचे जे व्हिडिओ आम्ही बनवले होते ते शेअर करायला सुरुवात केली आणि कितीतरी लोकांपर्यंत त्यांचा हा प्रवास पोचला. खूप जणांना फोन आले, अभिनंदनाचे आले, कोणाला कामासाठी आले. विशेष म्हणजे त्यांनी हे आम्हाला सांगितले की व्हिडिओमुळे ही गोष्ट शक्य झाली. आणि हे ऐकल्यानंतर कुठेतरी मी जे ठरवलं होतं ते कुठेतरी आम्हाला आता पूर्ण होताना दिसत आहे. तर मंडळी, तुमच्यासमोर येण्याचं हे एक कारण झालं. आणि दुसरं असं की आम्ही जो उपक्रम सुरू करणार होतो त्या उपक्रमाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे विषय असा आहे ना की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितले की मराठी उद्योजक दिसेनासे झाले आहेत. तेव्हा आपण छोट्या छोट्या उद्योजकांबद्दल बोललो होतो. म्हणजे मी तुम्हाला म्हणालो होतो की भाजीवाले, कुल्फीवाले हे आपल्याला आता दिसत नाही आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, मराठी उद्योजक प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहेत. पण आपल्या मराठी माणसालाच आपलेच मराठी उद्योजक माहीत नाही आहेत. मग प्रेरणा तरी कशी घेणार त्यांच्याकडनं? आणि याचं सगळ्यात मोठं कारण असं की मराठी माणसाचा विस्मरणात गेलेला इतिहास. हे दुसरं त्याच्याही पेक्षा मोठं कारण असं की आपण सर्वच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विभागले गेलो आहोत. कधी जातीमध्ये विभागले गेलो, आपण सर्वजण कधी सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये विभागले गेलो आहोत, आपण सार्वजनिक जे देवींचे उत्सव असतात त्यात विभागले गेलो, आपण दहीहंडी उत्सवामध्ये विभागले गेलो, आपण आपल्या विभागात असलेल्या छोट्या छोट्या मंडळांमध्ये विभागले गेलो, आपण आपल्या वाड्यांमध्ये विभागले गेलो, वेगवेगळ्या राजकीय पार्ट्यांमध्ये देखील विभागले गेलो. त्यामुळे एक समान उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण कधीच एकत्र येऊ शकलो नाही. पण मंडळी, आता व्यवसाय आणि तोही मराठी माणसाचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एकत्र येणं खूप गरजेचं आहे. त्याची कारणं देखील तशीच आहेत. मी मगाशी तुम्हाला म्हणालो की मराठी माणसाचा विस्मरणात गेलेला इतिहास. याचंच एक सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सिद्धिविनायक मंदिर. इतिहास कसा विस्मरणात जातो ते पहा. आपण आजकाल खूप व्हिडिओज बघतो की सिद्धिविनायक मंदिर कोणी बांधलं. तुम्हाला देखील हे सोशल मीडियामध्ये समजलं असेल की सिद्धिविनायक मंदिर जे आहे ते आगरी कोळी समाजातील श्री लक्ष्मण विठू पाटील आणि
सौ देऊबाई पाटील या जोडप्यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. सध्याच्या परिस्थितीला हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरातील एक मंदिर आहे. आपण देखील कितीतरी भाविक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे जातो, पण आतापर्यंत आपल्याला कोणालाही हा इतिहास माहिती नव्हता की हे मंदिर कोणी बांधले, आणि आपण तो कधी शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही. आता गुगल आहे, सोशल मीडिया आहे, त्यामुळे या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. एक काळ असा होता की जेव्हा वर्तमानपत्रे, रेडिओ आणि नॅशनल चॅनल एवढंच होतं आपल्यापर्यंत एखादी बातमी पोहोचण्याचं साधन. मग या काळामध्ये लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचणार कशा? आता काही मराठी भाषिक प्रेमी आहेत, मराठी उद्योजक प्रेमी आहेत, मराठी माणसाप्रती तळमळ असणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांनी या गोष्टी कुठेतरी पुढे आणायला सुरुवात केली आहे आणि आपल्यापर्यंत या गोष्टी पोचत आहेत. तर मंडळी, उद्योजक क्षेत्रात सुद्धा आपल्या मराठी माणसाचं कर्तृत्व खूप मोठं आहे. यात स्त्रिया देखील आघाडीवरती आहेत, तेही आताच्या काळात नाही, अगदी इंग्रजांच्या काळापासून. इंग्रजांच्या काळातील पहिली स्त्री उद्योजिका पैकाबाई खोब्रागडे यांचं नाव आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? आणि अशीच कितीतरी ज्ञात अज्ञात नावं जी आपल्यापर्यंत पोचलीच नाही आणि आपल्याला माहिती देखील नाही. मग आपल्या पुढच्या पिढीला सांगण्याचा प्रश्नच येत नाही. मग हा इतिहास विस्मरणात जातो आणि मग आपण ऐकत राहतो मराठी माणूस काहीच करू शकत नाही. पण तसं नाही आहे, कारण आपली प्रेरणादायी माणसं आपल्यालाच माहिती नाही आहेत. जुन्या काळचं तर सोडूनच द्या, अगदीच आत्ताच आपण म्हणालो तर आत्ताच्या मुलांना किंवा आपल्यालाही बिझनेसमॅन कोण किंवा श्रीमंत मोठे बिझनेसमॅन कोण असं विचारलं तर लगेच आपल्या डोळ्यासमोर अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला अशीच नावं येतात. मग लक्ष्मणराव किर्लोस्कर, आबासाहेब गरवारे, चंद्रकांत मोर्डे, भास्कर गणेश चितळे, अशोक खाडे यांची नावं कधीच का बरं आठवत नाही? आता केवळ कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डर यांची नावं घेतली तर आपल्या डोळ्यासमोर ओबेरॉय, कल्पतरू, रिच प्रॉपर्टीज, अधवा गट अशी नावं धडाधड उभी राहतात. पण हावरे ग्रुप, बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन आणि टेक्नॉलॉजी, कुलते पाटील डेव्हलपर्स, नंदन बिल्डकॉन अशी नावं कधीतरी धडाधड डोळ्यांसमोर उभी राहतात का हो? नाही राहत. तर मग यामागचं कारण काय? आता इन्व्हेस्टमेंट. जर इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठलीही सर्व्हिस किंवा त्याबद्दल कुठलीही गोष्ट असेल तर IFC, ICICI, बजाज फायनान्स, एंजल वन, टाटा, बिर्ला ही नावं पटापट डोळ्यासमोर येतात. यातल्या काही कंपन्या परदेशी आहेत आणि त्याही आपल्याला माहीत आहेत. फॉर्मर्स प्रोड्युसर, कॅशरिच ही नावं तरी कधीतरी आपल्याला आठवतात का? या व्यतिरिक्त कित्येक स्थानिक मराठी उद्योजकांनी वेल्थ टेक प्रकार कंपन्या सुरू केल्या आहेत, पण आपल्याला त्यांची नावंही माहीत नसतात. याच्या अगदीच उलट राजकारणामध्ये होतं. आपण जर राजकारणातील यशस्वी व्यक्ती अशी नावं जर विचारली तर धडाधड आपल्या समोर मराठी नावं उभी राहतात. राजकारणात मराठी माणूस खूप यशस्वी आहे. तुम्ही महाराष्ट्रात नुसतं पाहिलं तर कितीतरी मराठी नेते आहेत जे यशस्वीरित्या राजकारणामध्ये आपली पावलं रोवून उभे आहेत. लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला यांची नावं माहिती आहेत. मग मराठी उद्योजक इथे का वाढत नाहीयेत? या बाबतीत एक उदाहरण द्यायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राचं देता येईल. हा आपल्या महाराष्ट्रातील एक असा प्रदेश आहे ज्याने आदर्श निर्माण करून दिला आहे. आपल्या भागामध्ये आपलंच कंट्रोल कसं राहील आणि आपलेच तरुण उद्योजक कसे बनतील याचा आदर्श पश्चिम महाराष्ट्राने घालून दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र हा असा एक प्रांत आहे, येथे गावागावात मराठी तरुण उद्योग करत आहेत. तिथल्या सर्व इंडस्ट्रीज तिथल्या स्थानिक मराठी माणसाच्या ताब्यात आहेत. पश्चिम महाराष्ट्राने केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी उदाहरण निर्माण केलं आहे. योग्य पद्धतीने पतसंस्था, सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने यांचं जाळं अनेक मराठी नेत्यांनी निर्माण केलं आणि इथलेच स्थानिक भूमिपुत्र इथेच उद्योजक म्हणून निर्माण झाले. परंतु आज मुंबईत आपल्या स्थानिक भूमिपुत्रांनी उद्योजक म्हणून पुढे यायला हवं. यासाठी कोणीही
काहीच करण्याचा प्रयत्न का करत नाहीये आणि आपल्याला देखील यात काहीच वाटत नाहीये. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि याचं कारण म्हणजे मराठी उद्योजक कोण कोण आहेत हे आपल्याला माहीत नाही. त्यांच्यात कितपत टॅलेंट आहे आणि ते काय काय करू शकतात आपल्यालाच इंटरेस्ट नाही. आज भारताबाहेर कितीतरी मराठी माणसं काम करतायत आणि परदेशात राहून ते तेथील कंपन्यांना मोठं करतायत. याचे कारणं कितीतरी आहेत. या गोष्टींवरती देखील मी व्हिडिओ बनवीन कधीतरी. पण आत्ताचं असं आहे की आपण उद्योजक का बनत नाही आहोत आणि जे बनत आहेत त्यांची नावं का दिसत नाहीत सगळीकडे. कारण आपण एकत्र एका भावनेने येत नाही आहोत. आता अजूनही तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या मराठी माणसाची प्रतिमा ती पण तेवढीच महत्त्वाची आहे. आणि हे चित्र कुठेतरी बदलायचं असेल तर सगळ्यांनीच व्यवसाय करायच्या भावनेने प्रेरणेने एकत्र येणे. आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्यालाच उभं राहणे, आपली विचारसरणी आपल्यालाच बदलणं खूप गरजेचं आहे. या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी मराठी माणसाला अशक्य आहे. मराठी असणं ही आपली ताकद आहे. तिला न्यूनगंड बनवून देऊ नका. जर मराठी माणूस हा खरोखरच लेचापेचा आणि आळशी असता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं नसतं. त्यांनी एक विचार केला, विचाराला अंमलात आणायला सुरुवात केली, त्यांना साथ देणारे भेटत गेले आणि तेच आपलं स्वप्न पूर्ण करत गेले. त्यांनी 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्र केलं आणि भल्या भल्या शत्रूंना नामोहरण केलं. त्यांनी प्रत्येक व्यक्तीमधलं कौशल्य हेरलं, त्यांची ताकद ओळखली आणि त्याप्रमाणे स्वराज्य स्थापनेसाठी त्यांना एकत्र करून त्यांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि आज आपण त्यांच्या हिमतीची, जोमाची, आत्मविश्वासाची, त्यांनी केलेल्या कामाची फळे चाखत आहोत. पण हा आदर्श घ्यायचा सोडून ही दृष्टी, विचारसरणी बदलायलाच तयार नाही आहोत. बदलत्या काळानुसार स्वतःला बदलायला तयार नाही आहोत. आपण फक्त मराठी अमराठी या वादातच गुरफटलो गेलो आहोत. यामुळे आपला फायदा तर झालाच नाही, उलट नुकसानच जास्त झालंय. म्हणून आता तरी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण उद्योजक बनणे एकाच हेतूने एकत्र येऊया. चला उठा तर मग, मरगळ झटका, नवीन जोमाने कामाला लागा. असेच प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय,